एका बाजूला लोणार संघ, दुसऱ्या बाजूला आरडी स्पोर्ट्स किरवली. या दोन टीम मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम लोणारच्या माध्यमातून आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता खरं तर बॉल तयार होईल. या ऐकूया पहिल्या सेशन मध्ये आवाज सरवलीचा विशालजी पाटील. थँक्यू सो मच भागेशजी म्हात्रे सर. जाऊया चालू सामनाच्या दिशेने. पुढील सामना जो सध्याचा घडीला आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे बजरंगी स्पोर्ट्स लोणार संघ खेळताना दिसतो आणि पहिलाच बॉल हवेमध्ये मिड ऑफला फिल्डर जजमेंट चुकलं होतं आणि असं वाटलंच होतं की झेलची शक्यता फार कमीच वाटत होती, कारण ज्याप्रमाणे प्रतिक्रिया मिड ऑफच्या फिल्डरची होती. जयहिंद देवरुंग संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे की त्वरित आपण व्यासपीठावरती या. जयहिंद देवरुंग टीमचे कॅप्टन. ओव्हर द विकेट, बॅटची गडा, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डमॅन रिझन वरती फिल्डर आहेत आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर एक सिंगल इथनं पूर्ण केली जाईल. सिंगल रनच्या मदतीने धावफलक पुढे जातोय 2 वरती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतायत गोलंदाज मनीष यांना. भरपूर वर्षांचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि पहिलं षटक आतापर्यंत चांगल्या पद्धतीने त्यानं टाकलंय. बघा टायमर देखील सेट आहे, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट खेळायचं होतं आणि बीट केलं कव्हरला. आउटफील्ड फास्ट थांबवू नका टीम. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला क्लासिकल फटका. बॅटर सुधीर बाट मधनं हा चौकार. देवी नानकर संघाचे कोणी प्रतिनिधी अथवा संघनायक जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण देखील व्यासपीठावरती या त्वरित. चौकार दरम्यान इथनं आला आणि जर आपण पाहिलं जागा बनवून तब्बल कव्हर क्षेत्राला बीट केलं, इनफिल्डला क्लिअर केलं होतं बॅटर सुधीर यांचा. बॅट मधनं आपण पहिला चौकार पाहिला या डावामधला. आज भागेश म्हात्रे सरांचा सुमधुर आवाज तुम्ही ऐकला आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर मलंगड विभागामध्ये सातत्याने लोक पाहिलं गेलं तर ट्रेकिंगसाठी येत असतात, निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं तर येत्या काळामध्ये एक गोष्ट मी म्हणणार आहे या चेंडूनंतर, आणि येत्या काळामध्ये खऱ्या अर्थाने भागीजी म्हात्रे सरांचा आवाज ऐकण्यासाठी देखील स्पेशली लोक मलंगड येथे नक्कीच येतील, कारण अतिशय चांगले गायक देखील आहेत. येस, लग्नाचा सीझन देखील जवळ येतोय. कोणाला ऑर्केस्ट्रा बुक करायचा असेल परी बीट्स तर भागीजी म्हात्रे यांना संपर्क तुम्ही आवर्जून साधा. धाव फलक आता 7 वरती आणि लॉर्ड्स देखील आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाडले जाणार आहेत त्याची माहिती देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. स्लो वन टाकला, धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. मिड विकेटला फिल्डर थोडी मिसफील्ड देखील झाली, बट एक धाव इथनं पूर्ण केली जाईल. आणि संजय स्पोर्ट्स सावध यांची स्पर्धा आहे आणि त्याचा लाईव्ह ड्रॉ देखील अगदी थोड्याच वेळाने केला जाणार आहे. आणि जेही संघ आणि ज्याही संघांनी खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये आपली नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगवरती जॉईन राहायचं आहे, कारण तुमचा सामना कधी खेळवला जाईल याची माहिती तुमच्यापर्यंत अगदी थोड्याच वेळाने लॉर्ड्सच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. ओव्हर द विकेट, पायांवरती टाकला होता, अगदी प्रयत्न देखील केला होता बॅटरने की त्या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा आहे, बट डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान मिळालेली या एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती असून देखील पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे, येणारा 1. यासिनजी आमच्या समवेत आहेत आता ॲज अ ऑफिशियल स्कोरर.
ते देखील फार मेहनत घेत आहेत अगदी पहिल्या दिवसापासून. उद्याच्या दिवसामध्ये मेहर 11 बापगाव संघ देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. स्विच हिट खेळायचा होता, आउट शाउट, अपील अपील, पण अंपायरने सांगितलं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. खेळ समाप्त. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे 9 आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाहीये. जय बजरंग स्पोर्ट्स लोणार संघाने म्हणजे अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. बघा रिप्ले समोर आहे आणि रिप्ले मध्ये होनेस्टली क्लिअरली पाहायला मिळतं की बॉल आणि बॅट मध्ये फार डिस्टन्स आहे. आपण ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉ असणार आहे नानकर टीम. बघा पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती टीम नानकर सोबत खेळणार आहे आणि जी चिठ्ठी बाकी राहील त्या टीमला बाय दिली जाईल. आणि नानकरच्याच कॅप्टनला ही संधी दिली गेली की त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असेल आणि तो प्रतिस्पर्धी असेल जयहिंद देवरुंग. क्या बात आहे. आणखीन एक मोठी बॅटल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. नानकर विपक्ष जयहिंद देवरुंग. दोन्ही टीम्स रेडी राहा. टॉस देखील आपण अगदी थोड्याच वेळाने करणार आहोत. क्या बात आहे. जी अपेक्षा होती ज्या लढतीची खऱ्या अर्थाने मी वाट देखील पाहत होतो आणि ती लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल लेंथ टाकला, स्लॉट मध्ये लॉफ्ट केला, बट फिल्डर आहेत उपस्थित. कॅच देखील पकडली जाईल. बाउंड्री लाईन त्या क्षेत्रामध्ये थोडी लांब आहे. थोडी ताकद कमी पडली की काय, कारण फलंदाजाला देखील अजून विश्वास होत नाहीये की हा बॉल खऱ्या अर्थाने ग्राउंड मध्ये राहिला कसा. मिळेल सफलता. पहिला धक्का फलंदाज बाद. बॅट स्ट्रोक होता, प्रॉपर टायमिंग, बट कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ताकद पॉवर हा शब्द पुढे येत असतो. त्याची जर कमतरता राहिली तर कधी कधी असे कॅचेस आपल्याला फिल्डर्स पकडताना दिसतात आणि तेच घडलं. बघा नुकतंच मी बागेचे मात्रे जींचा ऑर्केस्ट्राचा नाव घेतला, परी बीट्स, आणि आज त्या परीचा वाढदिवस देखील आहे. तिला देखील आपण आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आमच्या वतीनं तिला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. देवरुंग टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आलेले आहेत. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. क्रमांक 3 नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये अक्षय येतात. अक्षय क्रमांक 3 वरती आलेत. सुधीरने प्रयत्न तर केला होता की काऊ कॉर्नरला क्लिअर करायचं होतं. फुल लाईन टाकला, ड्राईव्ह करत असताना कव्हरला फिल्डर, रनआउटची शक्यता होईल का? येस, फिंगर अप. आणखीन एक सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का. आता यावेळेस फलंदाज अक्षय आलेत आणि अक्षयला जावं देखील लागेल. 0 वरती बाद. आपल्याला पाहायला मिळालं की बॅट अटकली होती आणि बॅट्समन पोहोचलेच नव्हते क्रीजमध्ये. अंपायर्सने अगदी योग्य निर्णय दिला. जास्त विचार देखील अंपायर्सला करावा लागला नाही, कारण भरपूर चांगली अंपायरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स स्वप्नील सर, त्यानंतर DK सर आणि त्यानंतर राज ठाकरे सर. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 पप्पू आलेत. धाव फळक 9, धक्के लागले 2. आता पप्पू मैदानाचा आतमध्ये. स्वीप करायचा होता, पुन्हा एकदा अपील झाली. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या सागडीला या बापगावच्या क्रीडांगणावरती मैदानाच्या हातामध्ये दमदार खेळ आपण पाहतोय RD11 किरवलीचा, आणि दुसऱ्या बाजूने धडाकेबाज
चषकामध्ये याच गावचा आवाज आपल्याला आज गुंजताना दिसतोय अजयजी घरत सरांचा. पण सध्याच्या घडीला आणखीन एक सफलता मिळते आणि हा दरम्यान धक्का लागतोय तिसरा फलंदाज बाद. तिसरा धक्का लागला बघा. एका षटकामध्ये पूर्णपणे गेम चेंज झाली आहे. कारण पहिला चेंडू विकेट, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूवरती एकही धाव आतापर्यंत आलेली नाहीये आणि अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मेडन ओव्हर नाही पाहायला मिळाली. आता ती पाहायला मिळू शकते. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. न्यू बॅटर अजय दरम्यान क्रमांक 5 वरती 3 धक्के लागलेत गेल्या 4 चेंडूंवरती. अजय आला पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केलं अजयने. फुल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये कारण या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील आपण विकेट पाकलाय. धक्का दरम्यान आतापर्यंत आपण पाहिले धक्के जे लागले 3 लागलेत. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 10 धावा धाव फलकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड. बट हे षटक पूर्णपणे इथनं फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या नावावरती राहिले. हुक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चौथा विकेट. यस, मिळेल चौथा विकेट. आणखीन एक धक्का. या षटकामध्ये 1 रनआउट आणि 3 सफलता गोलंदाजाला मिळतात. अर्थातच गोरखनाथ यांना त्यांचा जो अनुभव होता त्या अनुभवाचा वापर या षटकामध्ये आपल्याला होताना दिसला. खेळ देखील समाप्त अवघ्या 2 षटकांचा. 2 षटकांमध्ये धाव फळक आहे 10. विकेट गेले 4. जयहिंद देवरुंग टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी या. विजय केने, चला विजय दादा आपण लवकर या टॉस साठी. बघा पहिलं षटक जर आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या तब्बल 10. बघा 2 षटकांचा खेळ समाप्त. 10 धावा धाव फलकावरती 4 विकेट गेले. पहिले षटक 9 धावा आल्या होत्या आणि सेकंड ओव्हर मध्ये फक्त 1च धाव. बघा आतापर्यंत जी वेळ समाप्त झालेली आहे 12 मिनिटं खर्च झालेली आहे टीम किरवली. 3 मिनिटं आहेत या षटकासाठी. या गोष्टीकडे लक्ष तुमचं असू द्या. फुल लेन टाकलाय. मोठा फटका खेळायचा जरूर होता बट इथनं निर्धाव चेंडू येतो. फुल लेंथ बॉल होता. अडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इथनं झाला. निर्धाव चेंडूने सुरुवात या षटकाची गोलंदाज राकेश दरम्यान इथनं करतात. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं राकेश यांना प्रतिम खेळ त्यांचा विथ बॉल राहिला होता आणि आता देखील चांगली सुरुवात. हा फुल लेन टाकलेली स्लॉट मध्ये आहे आणि थेट पाठवला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. दमदार फटका. षटकार. दाखवणारा हा फटका रेंज मध्ये रडार मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला कॉर्नर बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतोय. अशा भरपूर साऱ्या फटक्यांची आवश्यकता. पुढचा बॉल हा देखील दिमागतीने टाकला. अपीश खेळले होते. लॉंग ऑफला फिल्डर मिसफिल्ड. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग देखील झाली आणि 2 धावा दरम्यान सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जातोय पुढे. 2 धाव्यांच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये जर आपण पाहिलं पहिला निर्धाव त्यानंतर षटकार त्यानंतर 2 धावा. आणखीन एक उडवलाय त्याच दिशेने चाललाय बट फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच देखील पकडली जाईल.
जे झाडं रचलं होतं बघा, आता देखील फलंदाजाला विश्वास होत नाहीये, कारण सुधीरने देखील असाच काही फटका खेळला होता. त्याला देखील वाटलं की 6 मिळतील, बट कॅच पकडली गेली आणि या चेंडूवरती देखील एक्झॅक्टली तेच झालं. बॅटर अजय बाद झाला. लागतो हा धक्का क्रमांक. आता हा 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. पाच धक्के लागले तर अर्धी टीम आता डगआउट मध्ये आणि क्रमांक 7 वरती आदित्य मैदानाच्या आतमध्ये येतोय. आदित्यला पहिलाच बॉल बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न, बॅटची गडा. आता चेज आहे, पॉइंटचे फिल्डर पाठलाग करतायत आणि फिल्डिंग चांगली. आउटफील्ड थोडी धीमी आहे त्या क्षेत्रामध्ये, त्याचाच फायदा मिळालाय. 2-3 पूर्ण झालेले आहेत आणि चौथीसाठी हे काय चाललंय. यस नो यस नो यस नो आणि 4 धावा पूर्ण. क्या बात आहे. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करूया. आता 5वी देखील घ्यायची आहे का बघा. ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त 2 धावा जायला हव्या होत्या, त्या चेंडूवरती 4 गेल्या आणि फलंदाजांचा हा देखील प्रयत्न होता की 5वी देखील होऊ शकते का. 4 मिळाला धाव फळक. 22 धावा धाव फळकावरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला तर बीट केलं. बॅकअपला कोणतेही खेळाडू नाहीयेत लॉंग लेगला. हा बॉल देखील निघून जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार आणि खेळ समाप्त अवघ्या 3 षटकांचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक जाऊन पोहोचलाय. 26 वरती विकेट गेलेत 5 आणि अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या एका षटकाचा. बघा अगदी योग्य वेळेवरती 3 षटकं झालेली आहेत, बट टीम किरवली चला त्वरित पुढील षटकाला सुरुवात करा. समाप्त. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. अजून देखील येणाऱ्या एका षटकाचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने अनुभवायला आपल्याला सर्वांना मिळत आहे, कारण भरपूर चांगलं मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. आई गावदेवी स्पोर्ट्स बापगावचं आणि त्यांच्याच संकल्पनेतून ही साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी चषक 2024. लास्ट ओव्हर हनुमान. आणि खऱ्या अर्थाने हनुमान जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये आला होता, आज त्याचा वार देखील आहे आणि खेळ देखील दमदारचा झाला होता. आणि आता देखील बघा सुरुवात किती चांगली तो करतोय. डावखुरा शैलीचा गोलंदाज पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय. डॉट बॉलने तो सुरुवात करतो. आज आपण या अगोदर देखील हनुमानला पाहिलेला आहे, जेव्हा त्याचा अतिशय खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी आपण हनुमानची पाकली होती, तेव्हा देखील त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये. बॉल हव्यामध्ये कव्हरला फिल्डर खऱ्या अर्थाने थोडे क्विक राहिले असते तर झेलची शक्यता देखील होऊ शकली असती, बट 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील आणि अजून देखील खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 चेंडूंचा. बघा या अगोदर जेव्हा आपण हनुमान यांना गोलंदाजी करताना पाकलं, तेव्हा देखील त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या मागील सामन्यामध्ये. आता या सामन्यामध्ये देखील तशाच काही अपेक्षा त्यांच्याकडून लावल्या जातात आणि सुरुवात देखील चांगली आहे. पहिले 2 चेंडू फक्त 2 धावा. वेट केलं, पंच केलं, फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण होणार नाहीयेत. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता 6वा धक्का लागतोय टीम जे बजरंग स्पोर्ट्स लोणारला.
दोन्ही टीमचे कॅप्टन विजय केने आपण यायचं आहे. देवरुंग टीमचा कॅप्टन विजय केने आपण या. नानकर टीमचे कॅप्टन आहेत उपस्थित. तुषार आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तुषार पवार नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. पवारचा पहिला स्ट्रोक आपण जर पाहिला साऊंड तर आला होता, पण कसला आला होता हा प्रश्न आहे. 22 एक सिंगल आणि आय थिंक बॅट स्विंगचा जो साऊंड असतो तो कदाचित असावा. एक 22 सिंगल. धाव फळक आता 30 वरती. बघा फायटिंग टोटल तर आहे. पहिले सत्र प्रगती पथावरती. आता लॉफ्टेड फटका हवेमध्ये, चेंडू लॉंग ऑनला, फिल्डर कॅच ड्रॉप आणि रनआउटची शक्यता देखील होऊ शकली असती, पण त्याच्यासाठी चेंडू कलेक्ट करणं आवश्यक होतं, पण ते झालं नाहीये. आणि वन शॉट, 2 धावेंची मेहनत आणि मिळेल फक्त एक. आणि त्यासाठी बॅट एक्झॅक्टली आपण ग्राउंडेड केली की नाही ते देखील पाहणं ॲज अ बॅटर नेम बिटवीन द विकेटमध्ये आवश्यक असतं. बट इथनं जर आपण पाहिलं तर वन शॉटचा इशारा अंपायर्स करतात, म्हणजे फक्त ही एकच धाव असेल. 31. लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे आणि फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त होतो. या पहिल्या सत्राचा एकूण रन्स बनवल्या गेल्या या पहिल्या सत्रामध्ये 31 धावा आणि लक्ष ठेवलं गेलं हा सामना जिंकण्याकरिता अगेन्स्ट टीम RD11 किरवली. 32 धाव्यांचं लक्ष. टॉस देखील आपण करणार आहोत. चला विजय केने देवरुंग टीमचा कॅप्टन आपण या. राकेश केने आपण जरी असाल तरी आपण देखील या. चला लवकर या टॉस साठी. नानकर टीमचे कॅप्टन आहेत उपस्थित, सो विजय केने आपण देखील या लवकर. टॉस आपण करूया. अशोक जी पाटील दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत.
नमस्कार, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. टार्गेट 32 धावसंख्येचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण सध्या तरी बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला अजय. गोरखनाथ स्ट्रायकिंग एन होती. सामन्याला सुरुवात 32 धावसंख्येचा पाठला करायचा. कट केलाय. बॉल पडल्यानंतर थोडासा उसळीचा तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. गोरखनाथ स्ट्रायकिंग एन वरती होता. जितू त्याच्या सोबतीला आहे. एक सिंगल झाली कंप्लीट. 32 खरं तर संरक्षण करायचं आहे. त्या अनुमानाने अजयला सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाठवलाय. जितू स्ट्रायकिंग इन वरती असेल. 32 धावा बनवायच्या. त्याच अनुमानाने ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. दोन्ही उजव्या हाताचे खेळाडू. गोरखनाथच्या बॅटमधून सिंगल पाहिली. डावाला सुरुवात झाली. विरोधात होती अजयच्या. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या खेळाडूसाठी पायांवरती जरूर होता. पंचांकडे अपील केली. पंचांनी इशारा देण्याच्या अगोदर तेजस भोईरला ॲक्युरेटली समजलं, कारण कॅमेऱ्याचा अँगल अगदी फ्रंटला आहे, समोर आहे. त्या अनुमानाने थोडेसे डाव्या स्टिकच्या बाहेर गेले खेळण्यासाठी. तोच इम्पॅक्ट पडला. हा पा ॲक्शन रिप्ले जरूर अंपायर नक्की समोरासमोर आहेत. तरी जेव्हा फटका खेळण्यासाठी गेले ना, अगदी डाव्या स्टिकवरती बॉल पडला. म्हणजेच मिडल स्टिक मिस केला बॉलने. त्याच अनुमानाने अंपायर्स डिसिजन इट्स लेग बाइट्स. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय. फिल्डरने अडवला जरूर. एफर्ट चांगले आहेत. शेवटच्या क्षणाला अडवला बॉल त्याने. आणि या ठिकाणी आपण जर पाहिल्या तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत्यात. या अशा गोष्टी ना फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला आता कराव्याच लागतील. कारण 32 धावसंख्येचं आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये संरक्षण करायचं आहे. मागच्या मॅचमध्ये 4 धावेने फक्त सामना गमावला गेला नक्षत्र 11 चौधरपाडाने. म्हणजेच या खेळपट्टीवरती ना धावसंख्या चेसही होतात आणि धावसंख्या डिफेंडही होतात. परंतु या मॅचमध्ये काय होणार? धावसंख्या चेस की डिफेंड. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी वळतो क्षेत्ररक्षक. पकडली गेली कॅच थर्ड अटेम्प्ट मध्ये आणि रिले कॅच या ठिकाणी पकडत असताना फलंदाज इथनं होईल बाद. लागेल पहिला झटका. क्रमांकावरती गेला होता गोरखनाथ पहिल्या आणि तो आता परतेल पहिलाच मैदानाच्या बाहेर. पाहतात बॅट्समन थोडेसे निराश, ज्याच्या डोक्यावरती रेड अँड ब्ल्यू कॉम्बिनेशन कॅप आहे. जोरू जितूच्या एक खरं तर आशा अपेक्षाच्या नजरा आता डगआउटमधनं येत असतील की मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावरती कोणाला पाठवणार. अखेरकार तिसऱ्या क्रमांकावरती पाठवल्या प्रशांतला. विसरून चालणार नाही. मागच्या मॅचची प्रशांतची कामगिरी. प्रशांतच्याच माध्यमातून खरं तर खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीला कमबॅक केला होता बॅटिंगच्या माध्यमातून. बॅटिंग ऑर्डर ना टीम RD स्पोर्ट्स किरवलीची स्ट्रॉंग आहे, परंतु त्याच बॅटिंग ऑर्डरमधला एक मोहरा आता टिपला गेलाय अजयने. म्हणजेच त्याने गोरखनाथला बाद केलाय. ऑन द स्ट्राईक प्रशांत. ओव्हर द विकेट. लेग स्टंपवरती बॉल होता. ॲक्युरेटली लेग स्टंपवरून क्रॉस झाला. अपील होती. कदाचित ह्या व्हाईट बॉलला गाळायचं होतं म्हणून अपील केली गेली. परंतु पंचांचं खरं तर 2 दिवसामध्ये काम ना खूप चांगलं राहिलं. मी या तिन्ही ऑफिशियल्सचं खरं तर कौतुक करेन. कोणत्याही परिस्थितीला कोणताही डिसिजन त्यांच्या माध्यमातून चुकीचा झाला नाही. म्हणून या तिन्ही ऑफिशियल्सला सध्या तरी आपण बघत आहोत ऑन ग्राउंड चांगली अंपायरिंग करताना. या बॉलवरती आला व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5. ओव्हर द विकेटने उचलला गेला डाऊन द ग्राउंड फटका. बॉल हवेमध्ये आहे. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहत राहिला. बॉलला त्याने उचललं गेलं. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना फलंदाज प्रशांत आणि जितू. 32 धावसंख्या या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं 53 धावसंख्येचं लक्ष्य असताना फक्त 4 धावसंख्येने नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा परास्त झाला. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्येही तुम्ही नक्कीच पाहिलं 40 धावसंख्येचं टार्गेट होतं. तेही योगेश स्पोर्ट्स सामनेसमोर खरं तर जयीन देवरुंगने ते बनवलं गेलं. म्हणजेच या मॅचमध्ये 32 धावांना डिफेंडही होऊ शकतात, परंतु त्यासाठी जी सुरुवात हवी आहे ना, ती सुरुवात आता इथनं अजून चांगली करायला हवी. ती म्हणजे संघ लोणाडनं. ओव्हर द विकेटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये चाललाय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे. मिड विकेटची बाउंड्री ना थोडीशी लांबडी आहे,
त्या अनुमानाने हा बॉल मिड विकेट क्रॉस करू शकला नाही. या बॉलवरती मिळतात कराताने तब्बल धावा 1. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. सध्या तुम्ही वातावरण अनुभवू शकता. आता गारवा यायला सुरुवात होईल. एका बाजूला जर आपण पाहिलं गेलं ना तर हे सुसज्ज क्रीडांगण, मैदानाच्या चहू बाजूला रॅलिंग, आमच्या डोळ्यासमोरच एक पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे. म्हणजेच या विभागामध्ये आता जलद गतीने तुम्हाला पाण्याची पूर्तता होईल. दुसऱ्या बाजूला विचार केला गेला तर मैदानाच्या लगत असलेला हा रोड जो तुम्हाला थेट सावाद रोड पासून 2 फाटे फुटतात. मग एका बाजूला तुम्ही किरवलीला जाऊ शकता, एका बाजूला सावाद, आणि दुसऱ्या बाजूला जो पडगा मुख्य हायवे आहे तिथे निघणारा हा रोड. आणि जर तुम्ही मैदानाच्या उजव्या हाताला वळलात तर सरळ कल्याण गांधारी रोड. म्हणजे या क्रीडांगणावरती क्रिकेटचा खेळ ना, एखादा क्रिकेट प्रेमीना आपल्या व्यावहारिक कामातून आला असेल तर तो गाडी थांबून सुद्धा या क्रिकेट स्पर्धेचा तो आनंद घेऊ शकतो. अशा रम्य वातावरणामध्ये हा क्रीडांगण आहे आणि त्या रम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा म्हणजे गावदेवी चषक 2024. योग्य वापर सेकंड ओव्हरमध्ये ताकदीचा वापर केलाय. बॉल मध्ये एलिव्हेट झाला नाही. मोठ्या फटक्याने फिल्डर आले कॉन्फिडेंटली, घेतली कॅच. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. वाईड लॉंग ऑनला आदित्य उभा होता. आदित्यने पकडली गेली कॅच. समाप्त होईल खेळी ती म्हणजे फलंदाजाची. दुसरा फलंदाज बाद. आता होणारा मैदानाच्या बाहेर फलंदाज प्रशांत. खरं तर भारताने भरपूर चांगले दिवस या वर्षामध्ये बघितलेत. नरेंद्र मोदी यांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली तुम्ही बघितला राम मंदिरचा सोहळा, आणि त्या सोहळ्यामध्ये खरं तर पूर्ण भारत तल्लीन होता. त्या दिवशी सगळ्यांच्या घरी खरं तर आपण बघितलं तर दीप प्रज्वलन करण्यात आलं. आणि भारत हा खरं तर वेदांनी बनलेला देश आहे. कारण या भारत देशामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी अशाही बघितल्यात. विकेट जरूर आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रशांत त्या ठिकाणी बाद झाले. तुम्हाला पाहायला मिळतात 8 धावा. लक्ष या मॅच मध्ये 32 धाव संख्येच, आणि त्या अनुमानाने आपण बघत आहोत. या ठिकाणी अक्षय कोळी यांच्याकडनं खूप चांगली कमेंट आली आहे की नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नानखर आणि त्यांच्या विरोधात जय हिंद देवरुंग, आणि त्यांच्याकडनं टीम नानखरला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. अक्षय कोहली हा त्यांचा खरं तर बॉलर आहे, स्ट्रायकर बॉलर कधी कधी ते यूज करत असतात. त्यांच्याकडनं ही कमेंट नक्कीच आली आहे. फंबल झाले फिल्डर. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला इंटर. एका बाजूला जितूच्या एका धावसंख्येने टीमची टोटल वाढली आहे. दुसऱ्या बाजूला नुकत्याच 2 धावा विशालच्या बॅटमधून आल्या. गोरखनाथ प्रशांत माघारी परतले गेल्यात. प्रशांतने बनवल्या गेल्या 2, गोरखनाथने बनवल्या गेल्या 3. आतापर्यंत धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 10 आहेत. 22 धावसंख्येची अजूनही गरज. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू. 32 धावा, आणि त्या टार्गेटला ना पूर्ण करण्यासाठी ऑन पेपर आणि ऑन ग्राउंड तेवढीच मेहनत करावी लागेल या दोन्ही टीमला. विशाल ऑन स्ट्राईक. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. अजून या षटकामधले 4 चेंडू समाप्त होणं बाकी. ताकदीचा वापर करायचा होता. बॉल मागे विकेट किपरने काम तमाम केलं गेलं. विशालचं अजून एक सफलता या ओव्हरमध्ये मिळत असताना योगेशला सफलता. फलंदाज विशाल बाद. बोलो जय श्री राम होगा बिगड़ा पूरा काम. खर तर श्री प्रभू रामचंद्रांना खर तर गुरु मानणारे हनुमंत यांचाच आज वार आहे, शनिवार. आणि या शनिवारच्या वाराच्या खर तर मंत्रमुग्ध करणाऱ्या या संध्याकाळच्या वातावरणामध्ये मंत्रमुग्ध करणारा संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळाला.
सुंदर क्वालिटी आणि क्लिअरिटी. मित्रांनो, जर तुम्हाला हल्दी समारंभामध्ये डीजेची गरज असेल, कोणत्याही प्रकारची स्पर्धा असेल किंवा घरामध्ये बर्थडे इव्हेंट असेल, तुम्ही या साऊंड सिस्टमला जरूर बोलू शकता. जर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला हवा असेल तर आमच्याशी संपर्क साधा. 10 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता खरं तर ना या मॅचमध्ये चुरस निर्माण होत चालली आहे. राकेश दिगाडकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आला नाही खेळण्यासाठी. जर तुम्ही रुपेशला बघितला नाही, परंतु या मॅचमध्ये आता राकेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. बॉटमहँडचा चांगला वापर फक्त दिशा देत असताना तोच आम्ही विचार करत होतो की राकेश दिगाडकर सारखा अटॅकिंग बॅट्समन या टीमकडे आहे, टीमचा कॅप्टन आहे, मग त्याला लेट पाठवतात की काय. परंतु आता राकेशला पाठवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती त्यांनी प्राप्त केली सिंगल. सिंगलला टीमची धावसंख्या झाली 11. अजून या मॅचमध्ये बनवायच्या धावा 21. दुसरं ओव्हर जे आहे ना ते ओव्हर खूपच चांगलं राहिले, कारण आतापर्यंत 2 विकेट आल्या 4 चेंडूंमध्ये आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल समोर खेळतात. ताकद कमी आहे त्या अनुमानाने फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. खरं तर कौतुक करेन फिल्डरचं की ही कॅच इझी नव्हती, कारण बॉलकडे वरती पाहणं, खाली पायांखाली काय आहे त्याही गोष्टीचा विचार करावा लागतो. आपण एक्झॅक्टली पोचतो की नाही. बॉल अनुमानाने जर मागे राहिला तर तो बॉल मागे पडून टप्पा पडून चौकारे जाऊ शकतो. फिल्डरची खरं तर खूप चांगली कामगिरी आपण पाहिली. ज्या ठिकाणी फिल्डर होते डीपमध्ये लॉंग ऑफला सुभाष, जीवाच्या आकांताने तो पडला, परंतु शेवटच्या क्षणाला हातातून तो चेंडू निसटला जरूर, पण त्याने 2 धावाही वाचवल्यात. कारण चांगली आपण त्यांची फिल्डिंग बघितली. 2 धावसंख्या, टीमची धावसंख्या 13 ऑन द स्ट्राईक. आता आपल्याला पाहायला मिळते जितू. शेवटचा बॉल कोलवट टप्प्याचा नक्कीच जरूर होता. ग्राउंडिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला अलोंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये. पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये तोच फिल्डर, ज्या फिल्डरने खरं तर 2 धावा वाचवल्या. अशा प्रकारे दुसऱ्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या 14 आणि या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिले तर 2 विकेट आलेत जे नाबावरती राहिले योगेशच्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित 12 चेंडूंमध्ये बनवायच्यात 18. 9.00च्या सरासरीने या धाबा बनवाव्याच लागतील. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. तुमच्या खरं तर या उपस्थितीने या मॅचला तुम्ही जर अजून चाणाक्ष रीतीने जर पाहिली ना तर तुम्हाला दोन्ही बाजूला तेवढा संघर्ष पाहायला मिळेल. कारण अनेक वर्ष आपल्या गावाचं सातत्य टिकवण्यासाठी नानखर या संघाला तुम्ही नेहमी पाहिलंय आणि एकजुटीने क्रिकेट काय असतं ते नेहमी जय हिंद देवरुंग या संघाने नक्कीच खेळलाय. आता एकजूट आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकच रिंगमध्ये पाहायला मिळतील. ते म्हणजेच बॅटल टीम गावदेवी नानखर वर्सेस जय हिंद देवरुंग. संकेत दलवी यांच्याकडनं सुद्धा बेस्ट ऑफ लक आलाय. गावदेवी स्पोर्ट्स नानकरचे चांगले खेळाडू आहेत आणि त्याच्या नाकाला इंजुरी आहे, त्याच्यामुळे ते या टीममध्ये दिसणार आहे. त्यांच्याकडनं सुद्धा या आयोजनाला आणि टीम नानकरला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. प्रगट शेट्टे युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विजय केने कुठे असतील तुमच्या खेळाडूंशी संपर्क साधा. विजय केने. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. सुधीरला केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. 32 धावसंख्येचं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये नक्की काय घडेल. 12 चेंडू 18 धावा. टीमच्या टोटलमध्ये आता वाढ करण्याची गरज आहे, कारण धावा खूपच कमी आहेत टीम किरवलीच्या. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत होते, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला फिल्डिंग जरूर झाली, मिसफील्ड झाली आणि बॉल चाललाय मागे. नशिबाचे दरवाजे खरं तर आता उघडलेत की काय. किरवली संघाच्या बाजूने लागला हा रिझल्ट. येतो हा चौकार. स्क्रीन वरती आहे. स्ट्राइक वरती जितू होता, ज्याच्या बॅट मधला तुम्ही नुकताच चौकार पाहिला. फिल्डर कॉन्फिडंटली आले होते, परंतु हाताच्या खालून चेंडू निघाला गेला. बॅकअपचे फिल्डर होते तेही पाहत राहिले. तिथे चौकार नशिबाचा आला आणि या चौकाराने टीम आता पोहोचते 18 वरती. एवढा लवकर ना लोणार संघ सुद्धा संघर्ष सोडणारा नाहीये, कारण त्यांनाही माहिती आहे की समोर किरवली संघ आपण त्यांना फाईट बॅक देऊ शकतो. द विकेट. सुधीरचा बॉल बॉलमध्ये चौकार आलाय. चुकी झाली, रिकव्हरी करायला हवी. रिकव्हरी झाली असती, परंतु खरं तर बॉल हवेमध्ये असताना
डायव्हर्शन थोडंसं माइंड झालं फिल्डरचं, कॅच ड्रॉप झाली आणि या बॉलवरती जितू युवासला दोन्ही धावा मिळाल्यात आणि धावसंख्येला वाढही मिळाली. बॉल हवेमध्ये असताना या खरं तर कॅचला पकडायला हवं होतं, परंतु फिल्डरने वरती बघितलं, अगदी थोडासा गिरकी घेत होता. बॉल हवेमध्ये असताना जितूची नजर त्या बॉलकडे होती की 2 धावा जर मिळाल्या तर टीम अजून पुढे जाईल. अजून एखादी विकेट गेली, स्पेशली माझी विकेट पडली तर राकेश दिगाडकर वरती पूर्णपणे जिम्मेदाऱ्या वाढतील. येणाऱ्या खेळीमध्ये तो कार्य कोण बजावेल याच्या अगोदर मला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे, तर ही कॅच नक्कीच ड्रॉप व्हायला हवी. तेच झालं, कॅच ड्रॉप झाली. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 20 आणि येणारे आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 12 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आरडी स्पोर्ट्स किरवलीला. प्रगट शेट्टे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. 10 चेंडू 12 धावा. उभद विकेटने बॉल तयार. ताकदीचा वापर केलाय, स्लॉट मध्ये बॉल आहे. एलिव्हेशन तर जरूर चांगलं मिळालंय. फिल्डर त्या ठिकाणी डाऊन दी बॉल आणि सीमारेषे लगत अगदी ही कॅच पकडली गेली. खेळीचा अंत इथं होत असताना जितूच्या फलंदाज होईल बाद. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. जी बाउंड्री आहे ना तेजस, खरं तर त्या जागेवरती ना बॉल हे जाणं अशक्यच आहे. पहा ऍक्शन रिप्ले, ताकदीचा प्रॉपर वापर, बॉल अगदी जरूर बॉल तयार. नवीन बॅट्समन अभय अलॉंग द कार्पेट, चेंडू चाला डीप मध्ये. बॉटम हँडचा चांगला वापर. या बॉलवरती खरं तर एक सिंगल मिळेल. ताकद होती, बॉल अगदी पायांच्या मधोमध जरूर होता. बॉटम हँडच्या वापराने तो डीप मध्ये कावू कॉर्नरला पाठवला गेला. या बॉलवरती मिळाली सिंगल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभय इंटर झालाय, त्याच्या बॅटमधून ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. बनवायच्या धावा 32, बनल्या गेल्यात 21, 4 गडी गमावले गेल्यात. या ओव्हरमधले 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला ना तर अजून मॅचमध्ये इंटर होईल आरडी स्पोर्ट्स किरवली आणि ती क्षमता आहे, कारण समोर आहे राकेश दिगाडकर. बॅकफुटला जात असताना कट केलाय, गॅपमध्ये ढकललाय, पण तो तैनात आहे फर्स्ट स्लिपमध्ये. त्या ठिकाणी फिल्डर अजून एक मिळेल सिंगल, पुढे जाईल अजून स्कोर कार्ड. 32ची गरज असताना सध्या तरी आता तुम्ही धावपलकावरती 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव बघत आहात 22, म्हणजे येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 10 पाहिजेत. ऋतिक शर्मा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून निव्हिया बॉल या स्पर्धेला खरं तर पुरस्कृत केले गेले. त्या साहेबांचं सुद्धा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 7 बॉल 10ची गरज. शेवटचा बॉल अतिशय महत्वाचा या ओव्हर मधला आणि तो टाकण्यासाठी सुधीर होतोय तयार आणि सुधीरच्या समोर आहे अभय. यावेळेला उचलला गेलाय, बॉल हेव मध्ये आहे, गॅप मध्ये परफेक्टली गेलता, टप्पा पडला आणि दोन्ही फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 7 मध्ये 10 बनवायचे होते, आता 6 मध्ये बनवायचे 6. तुरुंग आणि गावदेवी नानकर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्ही लगेच जा. सुंदर संगीत मित्रांनो तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकतात. निष्ठा काय असते ही खरं तर आपण बघितली प्रभू रामचंद्रांच्या जरूर त्या शिक्षणाने, कारण आपण एखाद्या माणसाला आयडल नक्कीच मानत असतो. हनुमंतरायांनी रामांना आयडल मानलं होतं, त्यांना बक्षीस म्हणून एक मोत्याची माळ दिली होती, परंतु हनुमंतरायांनी ती माळ खरं तर तोडली आणि प्रत्येक मोत्यामध्ये एक चेहरा बघत होता. हनुमंतरायांना प्रभू रामचंद्रांनी विचारलं की तुला एवढी मौल्यवान मोत्यांची माळ दिले, मग तिला तो तोडतोस का? तर हनुमंतरायाने असं म्हटलं की ज्या मोत्यांच्या माळेमध्ये जर प्रभू रामचंद्रांचा फोटो नाही तर ती माळ माझ्या काही कामाचीच नाही. तरी निष्ठा असते आणि निष्ठावंत माणसं तुम्ही या भारतामध्ये जरूर पाहिलेत. फक्त 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. राहुलला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी दाखल केलं गेलंय, ज्याला रोकायच्यात धावा 6. देत ओव्हरमध्ये 6 धावा रोकायच्यात.
राकेशसाठी हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. प्ले नक्कीच आधीच झाले, म्हणजे खेळण्यासाठी थोडेसे पुढे गेले. सरप्राईज करायचा होता. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात. नानकर टीमचे कॅप्टन ऑलरेडी मंचावरती आहेत. जहीन देवरुंगचे ही कॅप्टन नक्कीच मंचावरती आहेत. करूयात आपण थोड्याच वेळात एक मुख्य मॅचचा टॉस, जिथे दोन्ही टीम एकामेकीच्या विरोधात, गावदेवी नानकर त्यांच्या विरोधात जय हिंद देवरुंग. 5 बनवायचे आहेत. इनसाइड आउट खेळल्यात. कव्हर्सला फिल्डर दूर वरती, टप्पा पडलाय आणि बॉल फिल्डरच्या हातामध्ये आलाय. दरम्यान मिळतात ते या बॉलवरती धावा 2. तिसरीचाही अटेम्प्ट सुरू होता अभय आणि राकेश दिगाडकर मध्ये. आरडी स्पोर्ट्स किरवली ना आता हलवार पद्धतीने का होईना, परंतु मॅच मध्ये एंटर होत चाललाय. 5 मध्ये बनवायचे 3. एखादी विकेट जर आली ना स्पेशली राकेश दिगाडकरची, तर कदाचित या मॅचला थोडासा टर्निंग पॉइंट मिळू शकतो, परंतु ज्या अंदाजाने तो सांभाळून खेळतोय. कट केल्या चेंडूला गलीमध्ये पाठवलाय. मिळतीये सिंगल. समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. 32 लक्ष्य, 30 बनल्या, 4 विकेट, 3.2 षटकांचा खेळ संपलाय. आपण टॉस करूया. व्यासपीठावरती उपस्थित प्रगतदादा शेट्टे त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दादांच्या शुभेच्छा. आपण यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस करूया. इन शॉर्ट मध्ये आपण टॉस करणार आहोत. बघ कॉल कोणाचा, कॉल कोण करणार ते सांगा. नानकर टीमचा कॉल. हेडची मागणी आहे आणि हेड झाला. मित्रा फक्त निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला आहे नानकर टीमने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. विकेट आली आहे महत्वाची. या क्षणाला मोमेंटम ही शिफ्ट होईल. या क्षणाला एक टर्निंग पॉइंट ही ठरेल. या क्षणाला काही होऊ शकतं, कारण आता 3 मध्ये 2 बनवायचे आहेत आणि या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला धावा या कंपल्सरी चेस करायच्याच आहेत. पास सिच्युएशन होती कुठे, आली कुठे. सुरुवातीला असं वाटलं की पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6. आपण जरूर बघितल्या 14 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या, जिथे आपण म्हणू शकतो की जर संघ लोणार परास्त झाला ना तर त्याचं थोडंसं कारण राहील जिथे मिसफिल्डचा चौकार गेला. परंतु आता आरडी स्पोर्ट्स किरवली सध्या तरी विजयाच्या दरवाजा पुढे. फक्त 2 धावा बनवायचे, 3 बॉल आहेत, परंतु काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. हे तुम्ही भरपूर वेळा बघितलेत. बागेत करू शकत नाही, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबल. इथे प्रेडिक्शन तुम्ही घेऊच शकत नाही. त्याच्यामुळे आता इथनं पाहावं लागेल की 3 मध्ये 2 होतील का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश. राजेशसाठी हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. टार्गेटचा प्रयत्न नाहीये. जरूर फलंदाज होईल बाद आणि फिरेल ही मॅच पुन्हा एकदा 50-50 मध्ये, कारण वाईट बॉल जरूर आहे, परंतु विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. राकेश दिगाडकर जो खूप महत्वाचा मौल्यवान खेळाडू आहे आणि तो झाला बाद. पंचाने घोषित केला बाद. सो नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. रन आउट साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू सिस्टीम या स्पर्धेमध्ये आपण ठेवली गेली नाहीये. सो राकेश दिगाडकर यांना बाद घोषित केलंय. सो तुम्हाला तो मान्य करावाच लागेल, परंतु वाईट बॉल आहे हे विसरून चालू नका, कारण 3 बॉल 2ची आवश्यकता होती. वाईट बॉल आलाय म्हणजेच 3 बॉल. आता 1 धाव बनवावा लागेल. सो आता बेनिफिट आहे जरूर. हा सामना अजूनही बॅलन्स, अजूनही 50-50 आहे, म्हणजे सस्पेन्स थोडासा या मॅच मध्ये आपण असं म्हणू शकतो की आहे. परंतु ठाणलो तो हार, मानलो तो जीत, अशी गोष्ट मनामध्ये बाळगावी लागेल. एकदा आपण विजयाच्या रस्त्याकडे वळलो ना, तर विजयाच्या रस्त्याकडे वळत असताना आपल्याला अनेक सारे कठीण प्रसंग येतात, पण असं म्हणत असतो ना की विजयाला कधी यू टर्न नसतो आणि तो यू टर्न मारायचे नसतो. सचिन रमेश तेंडुलकर नेहमी म्हणायचे की एन्जॉय युअर गेम अँड चेस युअर ड्रीम, ड्रीम कम ट्रू कम. 3 मध्ये 1 बनवायचे, व्हाईट बॉल आला. 3 मध्ये 2 बनवायचे होता, व्हाईट बॉल आला. म्हणजे आता समीकरण 3 मध्ये 1 धाव कंपल्सरी बनवायचे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आलाय जीवन, ज्याला ठेवावी लागेल जिवंत या मॅचला. एका बाजूला राहुलही विचार करतोय, फिल्डरही विचार करतायत. त्या ठिकाणी ऍक्शन रिॲक्शन आता चेंज होतील, कारण 3 बॉल मध्ये 1 धाव संख्या हवी आहे आणि आता स्ट्राईक वरती आहे तो म्हणजेच फलंदाज जीवन. जीवनसाठी हा बॉल मध्ये इथनं संधी आले. फिल्डर वळतात त्या ठिकाणी. का थांबले फिल्डर, त्याचा खरं तर प्रश्न पडला की 1च धाव बनवायचे, मग कॅचचा ट्राय का केला नाही. बॉल खाली वळलीही नाही, परंतु टप्पा पडू दिला आणि अशा प्रकारे 32 धावसंख्येचं हे आव्हान होतं. ते आव्हान 2 चेंडू ठेवत असताना कंप्लीट केलं गेलं आणि या मॅच मध्ये पुढे सरकतीये टीम आरडी स्पोर्ट्स किरवली. सध्या तरी सूर्या वाघे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात, ते म्हणजेच गावदेवी नानकरला.
खरं तर प्रसिद्धी आपल्याला तेव्हाच मिळते क्रिकेटमध्ये जेव्हा क्रिकेटमध्ये आपण परिपक्व खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि नानकर टीममध्ये भरपूर सारे परिपक्व खेळाडू आहेत. आता पहा मांडा टीममध्ये अक्षय थेटे तुम्हाला पाहायला मिळाला. TDPL मध्ये त्यांचा संघ खरं तर फायनलमध्ये